पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रू शुभवर्तमान अध्याय 9 मराठी. 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठविणे. 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठविणे. मग त्याने 12 जणांस एकत्र बोलवून त्यास सर्व भूते काढणे व रोग बरे करणे या बाबतीत सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यास बरे करावयास पाठविले. त्याने त्यास सांगितले, वाटेसाठी काही घेऊ नका, काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका. अंगरखेही 2 घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा व तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचा स्वीकार करीत नाहीत त्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळेस आपल्या पायाची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. हेरोद घोटाळ्यात पडतो. तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला. कारण योहान मेलेल्यामधून उठला आहे असे कित्येकांनी म्हटले. कित्येकांनी एलिया प्रगट झाला आहे असे व कित्येकांनी प्राचीन संदेष्टातील कोणीतरी उठला आहे असे म्हटले. हेरोद म्हणाला, मी योहानाचा शिरच्छेद करविला, पण ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो तो कोण आहे? ह्यावरून त्याला भेटण्याची त्यास उत्कंठा लागली. 5,000 जेव घालणे. नंतर प्रेरितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते त्याला विदित केले. तेव्हा तो त्यास बरोबर घेऊन बेथसैदा नामे नगराकडे एकांत स्थळी गेला. हे टाळून लोकसमुदाय त्याच्या मागून गेले. तेव्हा त्यांचे स्वागत करून त्याचबरोबर तो देवाच्या राज्याविषयी बोलला आणि ज्यास बरे होण्याचे अगत्य होते त्यास त्याने बरे केले. दिवस उतरू लागला तेव्हा 12 जण जवळ येऊन त्याला म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावात व शेतामळ्यात जाऊन उतरतील व खावयाला मिळवतील. आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत. तो त्यास म्हणाला, तुम्हीच त्यास खावयास द्या. ते म्हणाले, आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत न घेतले तर 5 भाकरी व 2 मासे याशिवाय आम्हाजवळ काही नाही. ते सुमारे 5,000 पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यास सांगितले की सुमारे 50-50च्या पंक्ती करून त्यास बसवा. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांस बसविले. तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि ती मोडून लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्याजवळ दिली. तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या 12 टोपल्या तुकडे त्यांनी उचलून नेले. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर असे झाले की तो एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्याचबरोबर होते. तेव्हा त्याने त्यास विचारले, मी कोण आहे म्हणून लोक म्हणतात? त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान. कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक प्राचीन संदेष्टातील कोणीतरी उठला आहे असे म्हणतात. त्याने त्यास म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले की देवाचा ख्रिस्त. आपल्या मरणाचे व पुनरुत्थानाचे भविष्य येशू वर्तवितो. मग हे कोणाला सांगू नका अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने बहुत दुःखे सोसावी. वडील, मुख्य याजक व शास्त्री यांनी त्याचा त्याग करावा व त्याला जीवे मारावे आणि त्याने 3ऱ्या दिवशी उठावे याचे अगत्य आहे. स्वला फाटा देण्याबद्दल इशारा.
स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी मजकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमाविले किंवा आपला नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरील त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरेल. मी तुम्हास सत्य सांगतो की इथे उभे राहणाऱ्यातील कुणी असं आहे की ते देवाचे राज्य पाहत तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. येशूचे रूपांतर. या भाषणानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यास बरोबर घेऊन तो प्रार्थना कराव्यास पर्वतावर गेला. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याचबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्याण यरुशलेमात पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचबरोबरचे इसम झोपेने गुंगून गेले होते. तरी त्यांनी जागे होऊन त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेल्या दोघा पुरुषास पाहिले. मग असे झाले की त्यांचा त्याचपासून वियोग होत असता पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपण येथे असावे हे बरे आहे. तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशासाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघाने येऊन त्याचवर छाया केली आणि ते मेघात प्रवेश करीत असता भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातील काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. भूतग्रस्त मुलाची रोगमुक्तता. नंतर असे झाले की दुसऱ्या दिवशी ते पर्वतावरून उतरल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. तेव्हा पहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या पुत्राकडे पहा, कारण तो माझा एकुलता एक आहे. आणि पहा, कोणीसा आत्मा त्याला धरतो आणि तो एकाएकी ओरडतो. तो त्याला असा पिळतो की त्याला फेस येतो, त्याला पुष्कळ ठेचतो व त्याला लवकर सोडत नाही. आपल्या शिष्यांनी त्याला काढावे म्हणून मी त्याचकडे विनंती केली, परंतु त्यांना काढता येईना. येशूने उत्तर दिले, हे अश्रद्धावान व विपरीत पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या पुत्राला इकडे आण. तो जवळ येत आहे. इतक्यात भूताने त्याला आपटले व पिळून टाकले. येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकाविले आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. हा देवाचा प्रताप पाहून सर्व लोक विस्मित झाले. त्याने केलेल्या सर्व कृत्यावरून सर्व लोक आश्चर्य करीत असतात. तो आपल्या शिष्यास म्हणाला, या गोष्टी ऐकून ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट ते समजले नाहीत. ती त्यास समजू नये म्हणून त्याचपासून ती गुप्त राखण्यात आली होती. आणि या गोष्टीविषयी त्याला विचारण्याची त्यांना भीती वाटली. नम्रता व परमत सहिष्णुता.
नंतर आपणामध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाटाघाट सुरू झाली. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले. मग त्यास म्हटले, जो कोणी या बाळकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. योहानाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका इस्माला आपल्या नामाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आम्हाला अनुसरत नव्हता. येशूने त्याला म्हटले, त्याला मना करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. येशू यरुशलेमास जावयास निघतो. आतिथ्य न करणारे शोम्रोनी. येशू यरुशलेमास जावयास निघतो. आतिथ्य न करणारे शोम्रोनी. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरुशलेमास जाण्याचा दृढनिश्चय करून तिकडे आपले तोंड वळविले. त्याने आपणापुढे निरोपे पाठविले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शोम्रोन्यांच्या एका गावात गेले. परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमाकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभुजी, एलियाने केल्याप्रमाणे आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय? त्याने वळून त्यास धमकाविले की तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही, कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या प्राणाचा नाश करावयास आला नाही, तर तारावयास आला. मग ते पुढे दुसऱ्या गावास गेले. शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता एकाने त्याला म्हटले, आपण जिथे कुठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोडकास बिळे व आकाशातल्या पाखरास कोटी आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभुजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभुजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला आपल्या घरातल्या मंडळीचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.